न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सैराटमधल्या आर्चीच्या भूमिकेतून अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये। सध्या ती या चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे। एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल तिनं बरेच खुलासे केलेत। तिनं तिची आध्यात्मिक बाजू आणि केदारनाथला आलेला विलक्षण अनुभव सांगितला। आधी मी नास्तिक होते, पण काही अनुभवांमुळे आध्यात्मिक झाल्याचं रिंकूनं नमूद केलं। त्यामुळे तिने एकही अनुभव कथन केला आणि तो ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल। या मुलाखतीत रिंकू अध्यात्माकडे झालेल्या तिच्या प्रवासाबद्दल सविस्तरपणे बोलली। खरं तर आधी मी नास्तिक होते, पण केदारनाथला गेल्यावर तिथं आलेल्या काही अनुभवांमुळे माझा थोडा विश्वास बसू लागला। मग मी उपवास वगैरे करायला लागले, पूजा करू लागले, मग मला त्याचे अनुभवही आले असं रिंकूनं सांगितलं। आता मी त्या गोष्टींकडे वळले। खरं तर पूजा, पाठ, सण, उत्सव यामागे काही वैज्ञानिक कारणही आहेत। कुठलीही शक्ती आहे, जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते तेव्हा आपण या गोष्टींकडे वळतो। माझ्या बाबतीतही तसंच काहीसं घडलं। माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे मी या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले। मी या गोष्टी करायला लागले असं मला वाटतं। आता इथंच ती आशा आणि शांतता आहे। सकाळी मी देवपूजा करते, जप करते, या गोष्टीतून मला आनंद मिळतो असं रिंकूनं नमूद केलं। पुढे बोलता बोलता रिंकूनं तिला केदारनाथमध्ये आलेल्या विलक्षण अनुभवांबद्दल सांगितलं। मला जो अनुभव आला तो कधीही न विसरता येण्याजोगा आहे। एक दिवस मला अचानक वाटलं की केदारनाथला जावं आणि मी गेलेही। गुरुवार होता, पौर्णिमेच्या दिवशी मी चालत गेले, पण खूप थकले सुद्धा होते। दर्शन घेतलं तेव्हा मला वाटलं की जाताना तरी हेलिकॉप्टर मिळू दे, कारण पुढल्याच दिवशी फ्लाईट होती। मी खूप दमले होते आणि रडलेही। पण तिथं एक मला माणूस म्हणाला की हेलिकॉप्टर मिळेल, 2 तास यासाठी आम्ही थांबलो, पण हेलिकॉप्टर काही आलं नाही। अंधार व्हायला आला होता असं रिंकूनं सांगितलं। हा अनुभव सांगताना रिंकू पुढे म्हणाली, मी देवाला म्हटलं हेलिकॉप्टर येऊ दे, मी कुटुंबासह दर्शनाला येईल। त्यानंतर तिथे एक माणूस आला आणि म्हणाला आता हेलिकॉप्टर मिळणार नाही। ते ऐकून खूप त्रास झाला। मी प्रचंड चिडले होते। त्याच रागात म्हटलं हा काय देव आहे, हेलिकॉप्टर हवंय मला तर मिळत नाहीये। तशीच बडबड करत पुढे जात होते, तेवढ्यात माझ्या मागून एक माणूस आला आणि त्याने मला सांगितलं की हेलिकॉप्टरमध्ये 2 जागा आहेत। ते ऐकून मी आनंदात पळत पळत पुढे गेले आणि पुढच्या क्षणी धाडकन खाली पडले, तेव्हा माझ्या गुडघ्याला लागलं। त्यानंतर मी देवाला म्हटलं यापुढे कधीच तक्रार करणार नाही, कारण त्याच क्षणी मला शिक्षा मिळाली होती। हे कसं घडलं माहीत नाही, कारण तेव्हा बरेच लोक वाट पाहत होते, पण फक्त आम्ही दोघीच हेलिकॉप्टरमधून गेलो। त्यानंतर माझा विश्वास बसला की अशी एक काही शक्ती आहे असं रिंकूनं नमूद केलं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।